झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन विभागातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा अध्यात्माचाही अभ्यास आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या लाखनवाडा या त्यांच्या गावी ते नियमित प्रवचन देतात। नुकतंच त्यांनी प्रवचन दिलं, त्यात त्यांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अध्यात्माची गरज असल्याचं सांगितलं। सिंचन विभागातल्या भ्रष्टाचारावरून राजकारण्यांवर हल्लाबोल करणाऱ्या विजय पांढरे यांनी आता सरकारी अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे वागण्याचा सल्ला दिलाय। अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल असं पांढरे म्हणतात। IAS, IPS, क्लास 1, क्लास 2 या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर परिस्थिती ही ताबडतोब बदलणार आहे। नेते भ्रष्ट होण्यालाही जनता जबाबदार असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। पैसे न घेता मतदान करण्याचं सांगत चांगल्या लोकांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। मतदान करताना पैसे घेऊन मतदान करू नका आणि चांगल्या माणसालाच मतदान करा। आपलं कर्तव्य जर सगळ्या जनतेने पार पाडलं तर हा देश बदलायला वेळ लागणार नाही। राजकारणात येणार नसल्याचं सांगत यापुढे समाजसेवा करण्याचा मनोदय पांढरेंनी व्यक्त केलाय। राजकारण्यांनी अध्यात्म आणि ज्ञानेश्वरी समजून घेतली तर भ्रष्टाचारही कमी होईल असंही ते म्हणाले। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।